नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या केतरी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न प्रश्नपत्रिका, महाराष्ट्राचा भूगोल व महाराष्ट्रातील प्रमुख नद्या या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? बघा, गोदावरी जी नदी आहे या नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर काय होतो? उगम होतो। आणि ही महाराष्ट्रातील काय आहे? तशीच दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे। तर आपल्याला जर विचारलं की दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती, तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी ही कोणती आहे? गोदावरी ही नदी आहे। तर गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? नाशिक या जिल्ह्यात होतो। पर्याय क्रमांक क। प्रश्न क्रमांक 2, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे? बघा, कृष्णा जी नदी आहे या नदीची एकूण लांबी किती आहे? तर ती 1400 किलोमीटर आहे। परंतु महाराष्ट्रातील तिची लांबी ही केवळ काय आहे? 282 किलोमीटर आहे। आणि आपल्याला जर विचारलं की तिचा उगम कुठे झालेला आहे, तर तिचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे। तर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 282 किलोमीटर आहे। पर्याय क्रमांक अ। आणि एकूण किती आहे? 1400 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? बघा, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? जे की तापी आणि नर्मदा ह्या महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी काय आहेत? नद्या आहेत, ज्या की अरबी समुद्राला काय होतात? मिळतात। आणि गोदावरी, भीमा व वैनगंगा या पूर्व व दक्षिण वाहिनी नद्या आहेत। बघा, तापी आणि नर्मदा ह्या महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या की काय होतात? अरबी समुद्राला मिळतात। आणि गोदावरी, भीमा व वैनगंगा या पूर्व व दक्षिण वाहिनी काय आहेत? नद्या आहेत। तर खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर तापी। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? बघा, बऱ्याच परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना या नदीला काय होते? ओळखले जाते। आणि कोयना नदीवर काय झालेलं आहे? बांधण्यात आलेल्या धरणामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात काय मिळते? वीज मिळते। आणि या विजेमुळे, या जलविद्युत प्रकल्पामुळेच काय झालेलं आहे की कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात। तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक क, कोयना। प्रश्न क्रमांक 5, वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हटले जाते? बघा, वर्धा व वैनगंगा या नद्याच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हटले जाते? तर यांच्या संयुक्त प्रवाहाला की यांचा संगम हा विदर्भातील वर्धा व वैनगंगा या दोन नद्यांचा संगम हा चपराळा, जे की गडचिरोली या जिल्ह्यात आहे, तिथून पुढे या नद्यांचा संगम होतो। आणि या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता या नावाने ओळखले जाते। तर वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात? तर प्राणहिता म्हणतात। पर्याय क्रमांक अ, प्राणहिता। प्रश्न क्रमांक 6, भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा, भीमा जी नदी आहे या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर भीमा नदीचा उगम हा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमाशंकर येथे काय होतो? भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो। आणि ही काय झालेली आहे की ही नदी सर्वात मोठी काय आहे? उपनदी आहे। पुणे जिल्ह्यातील भीमा जी नदी आहे ही कृष्णा नदीची काय आहे? सर्वात मोठी उगम उपनदी आहे। तर भीमा नदीचा उगम कुठे होतो? तर भीमाशंकर या ठिकाणी होतो। पर्याय क्रमांक क, भीमाशंकर। प्रश्न क्रमांक 7,
महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या खोऱ्याने राज्याचे सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? बघा, महाराष्ट्रातील जी सर्वात लांबीची नदी आहे गोदावरी, या गोदावरी नदीने राज्याचे सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर ते 49% व्यापलेले आहे. पर्याय क्रमांक ब, 49%. प्रश्न क्रमांक 8. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते? बघा, नर्मदा जी नदी आहे ती महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते? तर नर्मदा नदी ही महाराष्ट्राची जी वायव्य सीमेवरून नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून काय होते? वाहते. तर नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते? तर नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 9. कराड येथे कोणत्या 2 नद्याचा संगम होतो? बघा, बऱ्याच परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे. तर कराड हा सातारा जिल्ह्यात, कराड हे काय आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि या सातारा जिल्ह्यातील कराड येथे कृष्णा आणि कोयना या नद्याचा काय होतो? संगम होतो. आणि ज्याला प्रीती संगम म्हणून काय होतं? ओळखल्या जातं. तर कराड येथे कोणत्या 2 नद्याचा संगम होतो? तर कृष्णा व कोयना. ऑप्शन क्रमांक क. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती दक्षिण वाहिनी नदी आहे? बघा, खालीलपैकी कोणती दक्षिण वाहिनी नदी आहे? तर वर्धा व वैनगंगा ह्या काय आहेत की विदर्भातील प्रमुख नद्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत आणि ज्या की उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. तर खालीलपैकी कोणती नदी दक्षिण वाहिनी नदी आहे? तर वर्धा. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 11. मांजरा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा, मांजरा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा नदी ही काय होते की जी गोदावरीच्या उजव्या तीरावरून काय होते? मिळणारी एक प्रमुख नदी आहे, उपनदी. आणि तिचा उगम हा बीड जिल्ह्यातील पाटोदा या ठिकाणी तालुक्यात होतो. तर मांजरा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरी या नदीची उपनदी आहे. पर्याय क्रमांक 3 गोदावरी. क. प्रश्न क्रमांक 12. पेनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगामध्ये होतो? बघा, पेनगंगा जी नदी आहे ही विदर्भातील काय आहे? महत्त्वाची नदी असून ती बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगामध्ये काय होतो? तिचा उगम होतो. तर पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगामध्ये होतो? तर अजिंठा या डोंगर रांगामध्ये होतो. पर्याय क्रमांक ब, अजिंठा. प्रश्न क्रमांक 13. मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? बघा, मुळा आणि मुठा या नद्यावर कोणत्या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? जी की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे काय आहे? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. आणि या पुणे शहरावरच काय झालेलं आहे की मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. तर मुळा व मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? पुणे. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 14. तापी नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी कोणती? बघा, तापी नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी कोणती? तर पूर्णा नदी ही काय आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी असून ती अमरावती जिल्ह्यात उगम पावते आणि जळगाव जिल्ह्यात तापीला जाऊन काय होते? मिळते. तर तापी नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? पूर्णा. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 15. उल्हास ही कोकणातील सर्वात मोठी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? बघा, उल्हास ही कोकणातील सर्वात मोठी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? बघा, उल्हास नदी काय आहे? कोकणातील सर्वात लांब नदी आहे, सर्वात मोठी नदी आहे. ती ठाणे व पालघर जिल्ह्यातून वाहत जाऊन काय होते की वसईच्या खाडीजवळ जो अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्राला जाऊन काय होते? ही नदी मिळते. तर उल्हास ही कोकणातील सर्वात मोठी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? अरबी समुद्र. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राची दक्षिण सीमा खालीलपैकी कोणत्या नदीने निश्चित
झाली केली आहे? बघा, महाराष्ट्राची दक्षिण सीमा खालीलपैकी कोणत्या नदीने निश्चित केली आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे तेरेखोल नदी आहे ही महाराष्ट्र आणि गोवा या राज्याच्या सीमेवरून वाहते आणि त्यामुळे ती राज्याची नैसर्गिक दक्षिण सीमा म्हणून काय होती मानली जाते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी तेरेखोल नदी आहे ही महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवरून वाहते, त्यामुळे ती राज्याची नैसर्गिक दक्षिण सीमा म्हणून मानली जाते. तर महाराष्ट्राची दक्षिण सीमा खालीलपैकी कोणत्या नदीने निश्चित केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक ड, तेरेखोल. प्रश्न क्रमांक 17. भामरागड येथे कोणत्या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम होतो? बघा, भामरागड या ठिकाणी कोणत्या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम होतो? तर इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतम या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम काय होतो? भामरागड या ठिकाणी होतो. ऑप्शन क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 18. नर्मदा नदी महाराष्ट्रात किती किलोमीटर वाहते? बघा, नर्मदा नदी महाराष्ट्रात किती किलोमीटर वाहते? जर आपण नर्मदा नदीची एकूण लांबी पाहिली तर ती 1312 किलोमीटर आहे आणि ती महाराष्ट्रात केवळ 54 किलोमीटरचे अंतर काय करते? पार करते. तर म्हणजेच 1312 अंतरापैकी ती महाराष्ट्रात केवळ 54 किलोमीटर अंतर काय करते? ती पार करते. तर नर्मदा नदी महाराष्ट्रात एकूण किती किलोमीटर वाहते? 54 किलोमीटर. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 19. राहुरी येथे मुळा नदीवर असलेल्या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? बघा, राहुरी येथे मुळा नदीवर असलेल्या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर या धरणाच्या जलाशयाला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी जो तालुका आहे या तालुक्यात मुळा नदीवर हे धरण काय झालेलं आहे? बांधण्यात आलेलं आहे आणि या धरणाच्या जलाशयाला ज्ञानेश्वर सागर असे नाव देण्यात आलेलं आहे. तर राहुरी येथे मुळा नदीवर असलेल्या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? ज्ञानेश्वर नगर म्हणतात. पर्याय क्रमांक 3 क. प्रश्न क्रमांक 20. तापी नदीचे खोरे प्रामुख्याने महाराष्ट्राच्या कोणत्या भागात विस्तारलेले आहे? बघा, जी तापी नदी आहे त्या तापी नदीचे खोरे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि खान्देश या विभागामध्ये काय झालेले आहेत? विस्तारलेले आहेत. तर तापी नदीचे खोरे प्रामुख्याने महाराष्ट्राच्या कोणत्या भागात विस्तारलेले आहेत? तर कोणत्या भागात विस्तारलेले आहेत? खान्देश. पर्याय क्रमांक क. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या केतरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.